शीतली सोमडी येऊ लागली बघ मम्मी सोबत. राणी आम्ही जरा हळदी कुंकाला जाऊन येत आहोत. बर बर थांबा माय, मला राणीला जरा तिळगुळ देऊ द्या. तर का राणी शीतली त्या बाईला गपच म्हणा बर का. मला तिथं तिळ बी नको गुळ बी नको. ए राणी एवढं काकू लाडानं बोलायला तर तुला ऐकू येत नाही का? गपचूप घे ती तिळगुळ. मम्मी सांगा तुझ्या मैत्रिणीला लिमिट मध्ये राहायचं. माझ्या डोक्यावर नाही चढायचं तिनं. जाऊ दे माय राणी, जी झालं ते विसरून जा. लेकरू आहेस तू बी माझं. अगं लिकरू लिकरू कुणाला म्हणलं नाही का ही बाई. अगं हिचं लिकरू असते ना तर माझं लग्न करायला मदत करू लागली असती. स्वतःच्या लेकरावाची कशी लग्न केली? दुसऱ्याला म्हणते का माझं लेकरू म्हणून? अगं तुझ्या लेकरावाचा कसा विचार केली का? आणि माझ्या घरला येऊन हेडगे पेटवलीस का ग तू? जाऊ दे माय राणी, झालं गेलं सगळं विसरून जा. तले झालं गेलं विसरून जा म्हणला. असं कसं विसरू ग? 5 वर्षाचं माझं वाटोळ करून ठेवली आईनं. लग्नाचं स्वप्न मोडलीस आणि हिचं कसं विसरू ग? धर पाहिजे तली मला असं डोक्यात गेली आणि हिचं असं ठेस ते राणे. तुला काय अक्कल आहे का नाही? ती इथं खाली ठेवू राणे, नाही तर मी तुला बघ मग मीच तुला ठेसून काढन. ते मम्मी हिला घेऊन जा, नाही तर माझ्या हातून काय तर घडायचं. अगं हे शिकवलंय का वळण वडवत तमाशे करणारी तर राणी अक्कल आहे का नाही? जाई राणी इथून. निय मम्मी निय. तिळगुळ घे माय राणी आणि गोड गोड बोल, हॅपी मकर संक्रांती. अगं जागा तुझं तिळ बी नको गोळ बी नको. तुझी हप्पी संक्रांत तर नाही केली ना मी तुला. चला हो माय पिसाळी ही पोरगी, हिला अकलीचा भाग थोरला नाही. चला तू पकडलीस म्हणून शितली. आधीचा मर्डर झाला असता बघ.